10वीचे दिवस गेले क्षणार्धात. मैत्रिणीसोबत खेळले मजेत रात्रंदिवसात. आज निरोप घेत थोडं दुःख आहे मनात, पण कायम राहील तुमचं प्रेम हृदयात, कायम राहील तुमचं प्रेम हृदयात. आदरणीय मुख्याध्यापक, सन्माननीय शिक्षकवृंद, उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपला निरोप समारंभ आहे. पण मनात मात्र हजारो आठवणींचा सागर उसळतोय. ही शाळा आमच्यासाठी फक्त एक इमारत नव्हती, तर दुसरं घर होते. इथे आम्ही लहान मुले म्हणून आलो, हसत रडत खेळलो, भांडलो आणि हळूहळू मोठे झालो. सकाळी शाळेत येताना जी उत्सुकता असायची, संध्याकाळी घरी जाताना जो थकवा आणि समाधान असायचं, ते सगळं आज डोळ्यासमोर येते. वर्गातील ती बाग, शिक्षकांचे ते प्रेमळ शब्द, मैदानावरील खेळ, मैत्रिणीसोबतच्या गप्पा, परीक्षांच्या दिवसातील भीती आणि यशानंतरचा आनंद, सगळं काही या शाळेच्या कुंपणातच राहिलं. या शाळेने आम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर जीवन जगण्याची कला शिकवली. पालकांनो, तुम्ही आमच्यासाठी रोज लवकर उठलात, आम्हाला शाळेत सोडलात, अभ्यासात मदत केली, कधी ओरडलात तर कधी प्रेमाने समजावलात. तुमच्या कष्टामुळे आम्ही आज इथे उभे आहोत. तुमचं प्रेम हे आमचं सर्वात मोठं बळ आहे. शिक्षकांनो, तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात. तुमच्या शब्दांनी आमची स्वप्न उजळली, आमचा आत्मविश्वास वाढवला. तुम्ही आम्हाला सांगितलं की यश मिळवायचं असेल तर मेहनत करा, प्रामाणिक राहा आणि कधीच हार मानू नका. आज आम्ही तुमच्या शिकवणीचे फलित आहोत. आता पुढे नवं जग वाट पाहतंय. नव्या शाळा, नवे मित्र, नवे आव्हान. पण या शाळेने दिलेली तयारी आमच्यासोबत आहे. मैत्रिणीची साथ, शिक्षकांचं मार्गदर्शन, पालकांचं प्रेम, हे सगळं आम्हाला कधीच एकटे पडू देणार नाही. आम्ही जिथे जाऊ तिथे या शाळेचं नाव उज्ज्वल करू. एक दिवस परत येऊ आणि अभिमानाने सांगू की तुमच्या प्रेमाने आम्ही किती दूर पोहोचलो. आज निरोप घेताना डोळे ओले होत आहेत, पण हे अश्रू दुःखाचे नाहीत, हे आभाराचे आहेत, प्रेमाचे आहेत आणि नव्या सुरुवातीचे आहेत. या शाळेला, शिक्षकांना, मित्रमैत्रिणींना आणि पालकांना मनापासून धन्यवाद. तुमच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आलो. पुढे जाऊनही तुम्हाला कधीच विसरणार नाही. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आम्ही यशस्वी होऊ आणि तुम्हाला नेहमी अभिमान वाटेल असं करू. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, असेच नवनवीन आणि सुंदर भाषणे आणि निबंध पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा.